सध्याच्या परिस्थितीत आपण अचलपूर तालुका येथे उपस्थित आहोत. बुंदलपूर आहेत. इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की बाबासाहेबांच्या मूर्तीवर दगडफेक झालेलं चित्र इथं आपल्याला दिसून येत आहे. हे प्रकरण जे आपलं परभणीमध्ये जे प्रकरण घडलेले आहे तेच चित्र तेच वातावरण आता अचलपूर तालुका सुद्धा तापलेला आहे. इथं आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात बौद्ध समुदाय एकत्रित झालेला आहे. आणि इथं कधी पाहण्यासारखं झालं तर एकीकडे आंबेडकर जीची पुतळा आहे तर त्याच्यासमोर हिंदू समाजाचे त्रिशूल पण उभारण्यात आलेले आहे. म्हणजे एकीकडे हिंदू समाज आणि दुसरीकडे बौद्ध समाज असे मूर्त्या आमने सामने आपल्याला इथं पाहायला मिळते आहे. आणि लोकांचं असं म्हणणं झालेलं आहे की बाबासाहेबांच्या मूर्तीवर रात्री सुमारे 3 ते 4च्या दरम्यान इथे दगडफेक झालेली आहे. आपल्याला इथे काही हे पण दिसत आहे, विटा वगैरे पण दिसत आहे, जेणेकरून दगडफेक झालेलं असं चित्र इथं आढळून आलेलं आहे. तर आपल्यासोबत काही बौद्ध समुदाय आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं रात्री प्रकरण काय घडलेलं आहे. आपल्याला काय प्रकरण घडले होते? मी देवा डोंगरे. जे रात्री मनुवादी जे भडवे आहे 11 जण होते. 11 जणांनी गोटमार फेकलेली आहे. याच्या अगोदर 2-3 दिवसा अगोदर यांना मच्छीचे छालट अजून काही घाण वस्तू बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पुढे टाकलेली आहे. मी फक्त या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, यांले 4 जण पोलिसांना अटक केलेली आहे. म्हणजे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे. आता त्याची आम्हाला ओसी भेटलेली नाही आहे. बाकीचे जे भडवे पळाले 7 जण त्यांना हे गोष्ट लक्षात ठेवा. अजून पोलीसवाल्यांनी मला हा इशारा आहे की जर का त्या 7 जणांवर इशारा होत नाही तर तिचा भीमा कोरेगाव घडवल्याशिवाय मी राहणार नाही. जे 4 जण जे अटक केलेले आहे जे 4 जण जे अटक केलेले आहे ते कोणत्या समाजातून हे करतात? हे भोई समाजातून आहे 4 जण. अजून हे सगळं कसं आहे जातीविषयी आहे. यांना मात चढलेला आहे. यांचा मात जर झुरवणारा आहे तो एक मार 56 ठार, एक मार 56. आम्ही तिचा त्यांना एक इशारा देतो, जर का आजच्या तारखेत बाकीचे जे 7 जण आहेत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल नाही झाला, ते अटक नाही झाले तर आम्ही काही करू शकतो. हे तुम्ही जाणून ठेवावं. बरोबर. एकीकडे परभणीचं पण आपल्याला प्रकरण होताना दिसतं, त्याच्याकडे कसं पाहता? त्याच्या इकडे असं आहे की तच्चे ते मनुवादी जे लोक आहे त्यांना ततीचा संविधानाची आपली विटंबना केलेली आहे. तच्चे जे काही आहे भडवे त्यांना म्हणजे दारू विरू पिऊन ते म्हणजे आपल्या स्वतःला अति शहाणपणा समजतात. ते तच्ची त्याच्यावर गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे. तो ICU मध्ये त्याला म्हणजे फाशीची शिक्षा पाहिजे. देशद्रोहाचा गुन्हा पाहिजे त्याच्यावर. अजून त्याला तुम्ही दवाखाने करून राहिले म्हणजे हे कोणतं आहे? सरकार त्यांचे, मी आता सगळ्या भीमसैनिकांना एक आवाहन करतो, सरकार त्यांच्यावर ते हो आपण त्यांच्याविषयी आपण काही करू नाही शकत. आपलं एक ठीक एक निष्ठा आपण हे बना, आपली एक ताकद दाखवा आपण. कसं पाहतात या प्रकरण? माहित आहे का, मी आजच म्हणजे या एरियामध्ये आजच आली नाही आहे. इथलं खूप दिवसाचं जे प्रकरण चालू आहे हे माहित आहे का? बाबासाहेबाच्या पुढे मला सांगा, कुठंतरी तुम्हाला त्रिशूल दिसते का? त्रिशूल दिसते का कुठेतरी? आम्ही कोणाच्या धर्माच्या खिलाफ नाही आहे, हा कोणाच्या समाजाच्या खिलाफ नाही आहे. फक्त एवढंच आहे की बाबासाहेबाच्या जे काही होत आहे हे त्रिशूलामुळे होत आहे ना. इथं त्रिशूलामुळे आजचं जे प्रकरण आहे याच्या आधी पण 2दा झालं. बाबासाहेबाचे जे पुतळा आहे या बाबासाहेबाच्या पुतळ्याला यांनी 2 दिवसाच्या आधीच इथं विटंबना झाली. हा पण तरी कसं की आम्ही आंबेडकरी जनता आहे. आंबेडकरी जनता शक्यतोपर्यंत काय पाहिजे की शांततेत निभलं पाहिजे. पण माहिती आहे काय, शांततेत निभलं पाहिजे. पण तुम्ही शांततेचा जर हा गैरफायदा घेत असाल, आमच्या शांततेचा जर गैरफायदा घेत असाल तर हे तुमचं चुकीचं आहे. कारण माहित आहे का, भीमा कोरेगाव आताच येत आहे. हे प्रकरण विसरू नका. भीमा कोरेगावचं प्रकरण विसरू नका, आम्हाला आठवण करून देऊ नका. म्हणून माझं शांततेत
प्रशासनाला एकच मागणं आहे की आम्ही शांततेवाले लोक आहे, आम्हाला शांततेच्या मार्गाने चालू द्या. आणि जे इथं जे निधी आलाय ना, इथं निधी आल्याच्या नंतर तुम्ही निधीचा त्या उपयोग का नाही करून राहिले इतक्या लवकर? तर आजच्या याच्यात आमचं हेच म्हणणं आहे की जे तुम्ही आजचं काम आहे, इथं जे काम आहे राहिलेलं, हे राहिलेलं काम आजच्या आज चालू करा. आणि ज्यांनी बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना केली त्यांना तुम्ही अॅट्रॉसिटी दाखल केली आहे म्हणता, पण अॅट्रॉसिटीच्या नंतर आज असं त्यांच्यासाठी असं काही करा की भविष्यामध्ये असा कोणीही राहणार नाही की जो बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना करत. इथे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नेमकं त्रिशूल उभारण्यात आलेले आहे. तर आधी इथे मूर्ती होती की मग त्रिशूल होते? नाही, इथं मूर्ती 1956 पासून इथं मूर्ती आहे. बाबासाहेबाच्या मूर्तीच्या आधी इथं काहीही नव्हतं, फक्त एक बाबासाहेबाची मूर्ती होती. तर मग बाबासाहेबाच्या मूर्तीच्या नंतर यांनी इथं त्रिशूल लावले. तर हे कशासाठी? तुम्हाला काय भांडणं इथं लावायचे? हा, इथं भांडणं लावायचे नसतं. शांततेनं आम्ही शांततेच्या मार्गाने चालतो, तर आम्हाला शांततेच्या मार्गाने चालू दे. आणि इथचे जे त्रिशूल, 2 त्रिशूल आज रात्रीचं प्रकरण झालं. आज रात्रीच्या तिथं अमित शहा जे बोलले, त्या अमित शहाच्या जे बोलले त्याच्यावरून हे सर्व इथं होत आहे. माझा तर सरळ आरोप आहे की जे अमित शहा जिथं बोलले त्याच्यामुळेच बाकी लोकांना, म्हणूनच जे आहे ना ते त्याचं डेअरिंग वाढून राहिले ना. हमेशा संविधानाचा जो आहे की ते अपमान करत आहे, बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना करत आहे. हे काय चालू आहे आपल्या भारतामध्ये? तर आम्ही शांततेवाले लोक आहे, आम्हाला शांततेने जगू द्या. आणि आमच्या इथं जे इच्छा विहारातलं जे आहे, तर हे जे त्रिशूल आहे, इथून आमच्या 3च मागणं आहे. एक तर त्रिशूल इथून हटवा, आणि दुसरं एक शांतता समिती बसवा की जे शांतता समिती इथून हे जे काम आहे हे काम करल. आणि तिसरं एक की बाबासाहेबाचे जे पुतळा आहे, त्या बाबासाहेबाच्या पुतळ्याचा यांनी विटंबना केली त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा. जे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला जे घरं लागून आहेत, तिथले काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय प्रकरण घडले होतं या रात्री. सर, हे 2 दिवस झाले मासाचे खिपले पण आहे ना, बाबासाहेबांच्या अंगावर फेकले. केव्हाची घटना आहे? हे पौर्णिमेच्या दिवशी, शनिवारी. तर पोलीस लोक आले पण त्याने काही केले नाही, आले पाहिले चालले गेले. हा, शिवसाहेब होते, रिपोर्ट पण घेतला नाही, आम्हाला सलटून दिलं लोकांना. आणि काल मग रात्री आहे ना गाणं गाय नाही तसा, आणि रात्री शिवगाळ पण केली आहे ना, घ्यायची होती की बहुत माज गए बोले तुम. हे भोयले रातच्या 2 वाजता येऊन इथं बांध रोहिले हे भोय कमिटीवाले पोलीस स्टेशन आमची मागणी हेच आहे का आरोपीला अंदर करा, त्याच्यावर विचार करा. आम्ही विमा करे गावच्यासाठी टाकली काही ना, मोठे पण मारले बाबासाहेब आले काही ना. कडक कारवाई झाली पाहिजे, त्यावेळेस सजा झालीच पाहिजे. कारवाई झाल्यानंतर आम्ही शांत बसून आम्ही एकही जाऊ पब्लिक पानं आणून लावला नाही कॅमेरा, आज लावला कॅमेरा. त्या दिवशी अगर लावला असता कॅमेरा घटना झाली असती. हे अशी स्थानिक लोकांचं असं म्हणलेलं आहे की इथे रात्री काही लोकांनी येऊन, विरोधी लोकांनी येऊन इथं त्रिशूल लागलेले आहे. आणि वारंवार इथं बाबासाहेबांच्या पुतळा अशा प्रकरण वारंवार घडलेलं आहे. स्थानिक लोकांनी वारंवार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट सुद्धा केलेली आहे, पण त्या लोकांचं असं म्हणण्यात आलेलं आहे की कंप्लेंट पोलीस प्रशासन स्वीकारून घेत नाही आहे आणि आमचं ऐकून घेत नाही आहे. कधी हे आधीच कधी एखादी कंप्लेंट झाली असती आणि पोलीस प्रशासन ऐकून घेतलं असतं तर हा आज प्रकार घडला नसता. आणि आपण बघू इच्छितो की इथे हे प्रकरण घडल्यावर आपल्या CCTV कॅमेरे इथे लावण्यात आलेले आहे, जेणेकरून असा प्रकार पुढे काही घडू नये म्हणून. काय बोलाल? इथे हे प्रकरण घडलेलं आहे, थेट असा इशारा देण्यात आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवर दगडफेक झालेली आहे रात्री 2-3 वाजता. या प्रकरणाकडे कसे पाहता आपण? हे प्रकरण जे वरची लेवलची बाजू आहे बीजेपीची, ते जाणून बुजून घडवण्यात येऊन राहिलं. जे अमित शहाचे बयान देऊन राहिलेत की बाबासाहेबांचं नाव कशाला घेता अशा माते फिरून त्यामुळे प्रोत्साहन भेटते. आणि प्रोत्साहन भेटल्यावर ते आंबेडकरी समाजावर अन्य अत्याचार करतात की आंबेडकरी तरुण एक वेळा पेटून उठला ना तर नाही पुन्हा आंबेडकरी तरुणाला हे पुरू शकत नाहीत. आणि दुसरा विषय असा आहे की हा पुतळा 1986 पासून उभारलेला आहे. यांच्याजवळ कागदपत्र आहेत, नजरूलचे कागदपत्र आहेत. मग हे बाण ज्यावेळेस हे बाणाचे ज्यावेळेस अतिक्रमण झाले इथं, त्यावेळेस शासन झोपलं होतं काय? त्यावेळेस की बाणाचे अतिक्रमण होऊन राहिले, इथं मच्छीचं पाणी फेकून राहिले,
इथं यातना होऊन राहिल्या बुंदेलपुरातल्या बौद्ध समाजा माणसाले. आम्हाला खेडेगाव या लागून राहिली, यायला काय भीमा कोरेगाव करायचा आहे काय इकडे अजून? भीमा कोरेगाव झाल्यावर मग हे बौद्ध तरुणाले सांभाळू शकणार नाहीत किंवा बौद्ध समाजाला सुद्धा सांभाळू शकत. म्हणून सगळ्याच्या भावनाचा कदर करून आम्ही जर कोणाच्या इथं मंदिरात निळा झेंडा टाकला काय आजपर्यंत टाकला तर आमच्यावर जातीवादी आहे, कट्टरवादी आहे असे आरोप करतात. पण आमच्या इथं सुद्धा आमचं जे समाज मंदिर आहे ते आमच्या बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं इतकीच आमची शासनाला विनंती आहे. नाहीतर इथं एक मिनिट आहे का, तिथं तुमचं जे पाठवले ना रिपोर्ट द्यायला त्याला FIR ची कॉपी भेटेल. आणि कोण येतो तुझे का त्याला दाखवा ती FIR ची कॉपी. त्याला समजत असेल तर आम्ही सांगायला लागलो ना तुम्हाला आम्हाला भेटायची गरज नाही. जे कायद्यात बसतंय ते करणार मी. कायद्याच्या विरुद्ध जाऊन कोणतीच गोष्ट नाही करणार. म्हणतो सर्वांना सर्वजण शांततेने आणि सुव्यवस्थेने मी करतोय ना.